आपला आवाज कोकण 24 तास। उद्धव ठाकरे यांची विधाने कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी असतात अशी टीका नमस्कार मोदी @11 या कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे। उद्धव ठाकरे गटाने त्यांची रणनीती काय ठेवली आहे याच्याशी खरं तर भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीला तसं काही घेणं नाही आहे, कारण त्यांना ही अखेरची घरघर आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये त्यांचं झालेलं पानिपत आणि जो त्यांनी फुगा दाखवला होता महाराष्ट्रामध्ये तो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने फुटला हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि त्यामुळे त्यांचा आता प्रयत्न आहे की ज्या आर्थिक मलाई त्यांना ज्यातून आजपर्यंत त्यांनी कमवण्याचा प्रयत्न केला त्या मुंबई महापालिकेमध्ये पूर्ण भ्रष्टाचाराची बजबज करण्याचं काम ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं। आता जर का मुंबई महापालिकेतून आम्हाला पायउतार व्हावं लागलं तर मात्र आमचा पक्ष संपून जाईल ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं काही नेत्यांना जबाबदारी देण्याचं काम त्यांनी केलं असेल। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षाच्या 365 दिवस 24/7 त्या ठिकाणी जनसेवेमध्ये स्वतःला समर्पित करून घेत असतो। आमचे मित्रपक्षसुद्धा त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यामुळे आमची ही रणनीती ही वर्षासाठी कायम असते आणि त्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं ऑलरेडी कामाला सुरुवात केलेली आहे। त्यांनी काय केलं त्यांनी काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही। काही जण विनाकारण स्टंटबाजी करीत आहेत असा टोला भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील 13 करोड नागरिकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं म्हणाले। पॉलिटिकल स्टंट करण्याचा काही लोक आता प्रयत्न करतायत, काही कार्यकर्त्यांच्या भावना तशा असू शकतील आणि फडणवीस साहेबांच्या विषयात ते आमचे बाप आहेत की नाही या विषयात काही बोलण्याची गरजच नाही। आदरणीय देवाभाऊ हे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं नेतृत्व आहे आणि त्यामुळे जनतेसाठी पालकाच्या भूमिकेत काम करणारं ते नेतृत्व आहे। त्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत। महायुतीचं सरकार हे गोरगरीब जनतेसाठी रोज नवीन नवीन योजना तयार करून त्यांच्या मदतीसाठी काम करत आहे। त्यामुळे या जनतेचं कल्याण व्हावं हा आमचा अजेंडा एका बाजूला आणि त्या ठिकाणी कुठल्या परिवारांनी एकत्र यावं की कुठल्या परिवारांनी एकमेकांपासून दूर जावं या विवंचनेत अडकलेली काही मंडळी आहेत त्यांनी त्या विवंचनेत राहावं। आमचा अजेंडा क्लिअर आहे की महायुतीचं सरकार हे गोरगरीब जनतेसाठी, युवा शक्तीसाठी, मातृशक्तीसाठी, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू त्यांचे पुसण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवण्यासाठी सातत्याने काम करते, ते करत राहील। निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या प्रभाग रचना निर्णयाचे भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी स्वागत केले। आपण जर व्यवस्थित पद्धतीने बघितलं तर मागच्या ज्या निवडणुका या पूर्वीच्या झाल्या होत्या त्यात सुद्धा 4चीच प्रभाग रचना ही अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि अनेक ठिकाणी 4च्या प्रभाग रचनेमुळे अनेक प्रभागांमध्ये अनेक चांगल्या मंडळींना त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची संधीसुद्धा मिळाली आणि जेव्हा 4चं प्रभाग रचना होते तेव्हा त्या प्रभागाचा एकंदरीत भौगोलिक विस्तार जो असतो त्याच्या कानाकोपऱ्यात न्याय देणं शक्य होतं। शेवटी नगरसेवक कशासाठी असतो तर तो जनतेच्या कल्याणासाठी असतो। जेव्हा प्रभाग मोठा आणि त्याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या कमी त्यावेळेला प्रत्येकापर्यंत पोहोचणं कदाचित शक्य होत नाही आणि त्यामुळे एखाद्या प्रभागामध्ये जर काही 4ची प्रभाग रचना असेल त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचणं सहज सोपं होईल। मला वाटतं हा चांगला निर्णय आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे। राजकारणामध्ये काही गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे तर काही मंडळी त्या ठिकाणी महाजन साहेब असतील, अन्य मंडळी असतील ती पथ्य पाळताना दिसत नाही, त्यामुळे त्या विषयात मी बोलणं उचित नाही। असा विषय कुठे चर्चेत नाही, अशा विषयाची फक्त कुठेतरी अफवा पसरवली जाते आणि काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की कोणाच्या मनात काय आहे ते काही त्यांच्या मनात जाऊन आम्ही बघू शकत नाही। त्यामुळे त्या विषयामध्ये जोपर्यंत काही ठोस आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत चर्चा करण्यात काही अर्थ नाही। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।